5 चॅनलमध्ये आपले स्वागत। आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती। वारकरी व भाविकांनी श्री विठुरायाचा गजर केल्याने पंढरपूर गाव दुमदुमले होते। with Angel One. अच्छा, काय आषाढी निमित्त आज काय उपक्रम आहे आपला? आषाढी निमित्त सर्वांना सर्वप्रथम माझ्याकडून खूप शुभेच्छा। जय हरी विठ्ठल। हा कार्यक्रम आपल्या कोणामार्फत आयोजित केला आहे? आज जे आषाढी निमित्त पंढरपूरला निघालेत आपल्या, त्यांना पाणी, आपला चिवडा, उपवासाचा, केळी आपल्या याच्यातर्फे आहे का? काय म्हणतात? कंपनीतर्फे? हो, रत्नप्रभा ॲटो एजन्सीतर्फे आपण देतोय आणि दरवर्षीच करतोय आपण। आतापर्यंत किती भक्तांना तुम्ही हे दिलं? असं काय मोजता येणार नाही, नाही, पण बरेच गेल्या, बरेचसे लोक भरले तरी काय पाहिजे? पाणी पाहिजे? 400-500 लोक आतापर्यंत। किती वर्ष आहे तुमचं? हे 4थं। पुढे पण हो हो, नक्की अजून वाढवत जाऊ। धन्यवाद। नमस्कार, मी राजनंदिनी पवार। आज आषाढी एकादशी निमित्त आम्ही सर्व भक्तांना थोडंसं जेवण देत आहोत आणि होपफुली हे सर्वांना मदत करेल आणि स्माइल आणेल, हीच आमची इच्छा। काय काय वाटप आहे तुमच्याकडे? आमच्याकडे वेफर्स आहे, पाणी देत आहोत आणि बनानास, केळी देत आहोत। दरवर्षी करता तुम्ही? हो, 4 वर्ष झाले करत आहोत, आता पुढे पण करू नक्की। थँक्यू। जय हरी माऊली, सगळ्यांना जय हरी। मी संजय सुराणा, साहिल भंडारी, सचिन कुमावत, राजू जाधव, आम्ही सर्व मित्रमंडळांनी गेल्या 2 वर्षापासून हा उपक्रम राबवत आहोत। सगळ्या उपक्रमामध्ये सगळ्यांचा सहभाग असून या उपक्रमामध्ये मजा येत आहे। असा उपक्रम सर्वांनी राबवावा ही नम्र विनंती। काय काय आज वाटप केलं तुम्ही? खिचडी वाटप केली, केळी वाटप केली आणि पाण्याची बॉटल वाटप केली। आतापर्यंत किती भक्तांनी याचा लाभ घेतला? आतापर्यंत कमीत कमी 2000 भक्तांनी लाभ घेतलेला आहे। किती वर्षापासून करायचं? हे 2 वर्ष झाले आम्ही हा उपक्रम राबवतो। पुढच्या वर्षी आम्ही जर राहिलोच तर पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही हा उपक्रम प्रत्यक्ष चांगल्या रूपाने आणखी राबवण्याचा प्रयत्न करू, हीच माऊली चरणी आमची इच्छा आहे। लोकांनी सहकार्य त्याची नाव कसं? याच्यामध्ये आमचे भरपूर मित्रमंडळी आहेत। एक MGM कट्टा म्हणून आहे,
त्यानंतर साहिल भंडारी आणि त्याचे मित्रमंडळ आहे, सचिन कुमावत आणि त्यांचे मित्रमंडळ आहे, मयूर मालू यांनी पण याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे. रोहिणी माने शिवशंकर कॉलनीतून आलेला आहे. शिवशंकर कॉलनीतून आमची दिंडी असते, शिवभक्ती भजनी मंडळ आहे आमचं, आणि तिथून आमच्या इथून महत्त्वाच्या मंदिरातून दिंडी निघते. आम्ही आहे 11-12 दरवर्षी हो दरवर्षी पायी प्रवास पायी प्रवास असतो आमचा. हो नाही येताना आम्हाला गाडी असते, पण आम्ही जाताना पायी जातो. दरवर्षी आता माझं तर 3रं वर्ष आहे, पण आमच्या इथून दिंडी खूप वर्षापासून येते. 33 वर्ष झाली. हां तुमचं नाव मी मनीषा कुमटकर. माझं मंगल चव्हाण. नाव सांगा. हा प्रोग्राम जो चहा पाण्याचा आहे, मित्रमंडळी, माहेश्वरी ग्रुप, दूध मराठी परिवार, दूध परिवार, दरकजी, सगळे जण मिळून आम्ही 8 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे आमचा. या निमित्त आम्ही चहा पाणीचे आयोजन सकाळी 6 ते 3 वाजेपर्यंत करतो. 3 वाजता सकाळी किती वाजता? 6:30ला चालू करतो जास्तीत जास्त. जय हरी माऊली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जाधव मंडप डेकोरेटर्स व मित्रमंडळ तर्फे खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे पंढरपूर यात्रा यावर्षी खूप जोरात वारकऱ्यांनी सहभाग घेतला. तरी आमची ह्या वर्षी 18 वर्ष पूर्ण झाली आहे. तरी आम्ही खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे. भरपूर लोकांनी प्रतिसाद चांगला दिला आहे. लोक खूप आनंदित आहे. विठ्ठलरायाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की भरभराटाचा पाऊस पडू दे व ह्या महाराष्ट्राच्या ह्या माझ्या शेतकरी बांधवांना एक आनंदी ठेव. भरपूर पाऊस पडू दे, बियाणं चांगलं असू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. किती लोकांनी भक्तांनी आज लाभ घेतला? सकाळी 7 वाजतापासून 6:30 ते 7 वाजतापासून या पायी दिंडी सोहळ्याला चालू झालेला आहे. कमीत कमी 25-30 हजार लोकांचा सहभाग आहे. खिचडी वाटपाचा कार्यक्रम जोरात चालू आहे. तुमच्या मंडप डेकोरेटरचं नावच का फेमस आहे? हो, आता आम्हाला ही संधी करायची सेवा भेटली आहे. देवाने करून घेतलं म्हणजे मित्रमंडळाचा सहभाग चांगला आहे. त्यामुळेच आमचा एकटाचा सहभाग नाही. किती वर्षापासून करताय? 18 वर्ष पूर्ण झाली यावेळेस. पुढं भविष्यात जोपर्यंत आहे तोपर्यंत ज्यांच्या कोणाची रोडासमोर गाडी लागलेली आहे टू व्हीलर त्यांनी तिथून काढावी. साईडला लावण्यात तुमचं नाव सांगा. सतीश थोरात. महादेव जाधव. माझं नाव ओमप्रकाश नाथराव बुधवंत आहे. आमचे परममित्र गुलाबराव बापूराव घोळवे, बालाजी डिस्ट्रीब्युटरचे मालक. आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्तांसाठी आषाढी दिंडीमध्ये पंढरपूर वारकऱ्यांसाठी आम्ही खिचडी वाटपचा एक कुंटलचा प्रोग्राम ठेवला होता. तो आनंदपणे पूर्ण पार पडला. त्यामुळे सर्व भक्तांचे आम्हाला सहकार्य भेटले. आमचे सहकारी राजूभाऊ थोरवे, सारंगीपर, त्यानंतर प्रवीण फुलकर, गुलाबराव घोळवे साहेब, त्यानंतर प्रवीण जाधव, आम्ही सर्वांनी मिळून बालाजी डिस्ट्रीब्युटरतर्फे 1 क्विंटल साबुदाणाची विठ्ठल भक्तांना सर्व खिचडी वाटप. किती वर्षापासून करतो तुम्ही? पहिलेच वर्ष आहे आमचं. पुढच्या वर्षी दरवर्षी किती करतो. भक्तांनी लाभ घेतला? आज कमीत कमी 2,500 ते 3,000 भक्तांनी लाभ. किती वाजेपासून चालू होता? 9 वाजल्यापासून आता संपला. फक्त खिचडीच होती. खिचडी वाटप. काय संदेश देताल विठू माऊलीच्या भक्तांना? विठू माऊलीच्या भक्तांना पाऊस पाण्यासाठी काय सांगता? पीक पाणी सर्व समृद्धी जावो, धन समृद्धी आणि महाराष्ट्राचं कल्याण हो. विठ्ठल भक्तांसाठी पाऊस पाणी चांगलं हो. पाऊस पाणी चांगलं हो आणि पीक पाणी चांगलं हो.